त्यांची एक देखलिया अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया समाधिष्टनिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथम तुमच्या लागलो चरणा पंढरीच्या देवराया दंडवत तुमचे पाया प्रस्तुत प्राप्त प्रसंगी घेतलेला अभंग जगद्वंदनीय देहू निवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचा पंढरीपर प्रकरणातील पंढरीचं महात्म्य सांगणारा असा अभंग. या अभंगातून महाराजांनी पंढरीचं महात्म्य सांगत असताना त्या पंढरी क्षेत्रातील एक पंढरीचा संबंधित असणारं एक तत्वाचं वर्णन केलं. एक तत्वाचं महात्म्य सांगितलं. पहिल्या चरणात महाराज सांगता
अवघीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. पहिल्या चरणात चंद्रभागेचं महत्व सांगितलंय की तुम्ही चंद्रभागा नुसतं डोळ्याने पाहिलं तरी साऱ्या ज्या जगातील भूत लावारी साऱ्या तीर्थाचं स्नान केल्याचं दर्शन घेतल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होतं. अशी चंद्रभागा पवित्र आहे. पुढे सांगत असताना दुसऱ्या चरणात पंढरीचं महात्म्य सांगितलंय या भूमीचं की अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. या पंढरपुरात आल्यावर नुसतं बघितलं पाय जरी ठेवला तरी आपली जी जी काही पापे आहेत जन्मांतराची त्याचं निवारण होतं. पुढे महाराज सांगतात की अवघिया संता एक वेळा भेट. एकदा तरी संतांची भेट झाली इथे येऊन ते प्रत्यक्ष आपल्या कुंडलिकरायांचं दर्शन घेण्यासारखं आहे. आणि एवढं सगळं असताना प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा जो आपला विठेवर उभा आहे त्याचं एक वेळ जरी दर्शन घेतलं आपल्या दृष्टीने पाहिलं तरी आपल्या जन्माचं सार्थक झालं असं तुकोबाला सांगतात की तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची देखलिया. विठ्ठल कीर्तन रूपी सेवेकरला निरूपणाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. आज या पवित्र दिवशी आपल्या सर्व वारकऱ्यांचा एक पर्वकाळ आपण म्हणतो. वारकरी संप्रदायामध्ये जेव्हा आपण अनुग्रहित होतो तेव्हा संप्रदायाची एकनिष्ठ होतो, संप्रदायाचे अनुयायी होतो. गुरुची दीक्षा घेऊन पवित्र तुळशीचे माळ गळ्यात परिधान करून वारकरी होतो तेव्हा आपल्याला काही नियम लागू होतात. तसं नियम हे प्रत्येक करण्याला कुठे आपण एखादं काम केलं ऑफिसमध्ये आपण नोकरी करतो तर त्या कंपनीचं काही नियम असतात. मग त्या नियमाचं बांधून आपण असतो. जसं काम करत असताना त्या नियमांचं पालन करावं लागतं आणि आपल्याला काम करावं लागतं. तसं एकदा वारकरी संप्रदायाशी आपण एकनिष्ठ झालो, अनुयायी झालो की काही वारकरी संप्रदायाचे नियम आपल्याला लागू होतात आणि त्या नियमांचं पालन आपल्याला करावं लागतं. कारण जेणे विठ्ठल माता घ्यावी तेणे पथ्य सांभाळ असं प्रमाण आहे. तर या वारकरी संप्रदायाचे आपण अनुयायी झालो की तुळशीचे पवित्र माळ गळ्यात घातली. त्या नियम म्हणजे वारकरी संप्रदायाचे त्यातला एक नियम म्हणजे पंढरीची वारी. तसं पंढरीची वारी आपल्याला प्रमुख दोन सांगितले आहे, एक आषाढी आणि कार्तिक असं दोन वाऱ्या प्रामुख्याने आहेत. प्रमाणही आहे असं पांडुरंगाने सुद्धा प्रत्यक्ष आपल्याला सांगितलं आहे आणि ते पांडुरंग सुद्धा आपली वाट बघत असतो या दोन वाऱ्यांना. आषाढी कार्तिकी वसंता सांग तसे गुज पांडुरंग प्रत्यक्ष गुज आहे त्या वारीचं ते प्रत्यक्ष पांडुरंग सांगतो. देव आपला वारीला येण्यासाठी वाट पाहत असतो. पंढरीचे झाले आलेला संसार सोयरा पांडुरंग
तसा असणारा एक नियम म्हणजे वारी, आणि ही आषाढी आणि कार्तिकी अशा 2 वाऱ्या. तसं वाऱ्या माघवारी आहे, चैत्रवारी आहे, आणि सर्वत्र अखंड पंढरपुरात या क्षेत्रात वाळवंटात हा उत्सव अगदी आनंदाने साजरा होत असतो. तशी वारी ही नवमी, दशमी, एकादशी अशी चालू होते. द्वादशीचा काला होतो आणि पौर्णिमेला त्याची सांगता होते. वारीची सांगता ही पौर्णिमेला होते. आजच्या या पवित्र दिवशी या आपल्या पंढरपुरातील परशुराम भवन कोकणी मठात हा प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला कार्तिक उत्सव, या वारीला, प्रत्येक वारीला या मठात अनेक ठिकाणाहून लोक येत असतात. आणि कार्तिक वारी आमचे हात महाराजांचं मंडळ, तसेच मेघवाणी मंडळ जोगेश्वरी, तसेच काळाचौकी भालेकर बाबांची सर्व मंडळी आणि इतर काही कोकणातून लोक या वारीला येत असतात. आणि या 3 मंडळाच्या अनुषंगाने हा 3 दिवसीय उत्सव हा साजरा होत असतो. आणि त्या उत्सवातील आजची एकादशीची सेवा ही ओम आदिनाथ वारकरी संप्रदाय मंडळ, परमपूज्य गुरुवर्य सप्ताह सम्राट वैकुंठवासी गोविंद बाबा यांची ही सेवा. खरं तर बाबांच्या परंपरेपासून ही आलेली सेवा आहे. बाबांची सेवा अनेक वर्ष बघतोय. आम्हाला ज्यांनी मार्ग दाखवला आमचे सद्गुरू गोविंद बाबा, आज सगळे अनुभव त्यांचे आहेत. त्यांच्या परंपरेतून आमचे बाबा आज पुढे परंपरा चालवत आहेत. त्यांनी आज्ञा दिल्याप्रमाणे, बाबांनी सुचवल्याप्रमाणे आजची सेवा ही माझ्यासारख्या पामराला आली तर मी माझं परमभाग्य समजतो. खरं तर आपण प्रत्येकजण विचार करतो की जन्माला येऊन तुम्ही हे सर्व करताय, वाऱ्या करताय, भजन करताय, कीर्तन करताय, अनेकांचा विचार असतो मग अजून तुम्हाला त्याचं फल काय आहे, अजून तुमचं असंच का, तसंच का. तर एखाद्या संसारात आपण व्यवहारात राहत असताना, जगत असताना त्याची फलप्राप्ती काही मिळावं ज्याकरता असं नसतं. परमार्थ हा आपण करत राहायचा असतो निष्ठेने. फलप्राप्ती ही तो देत असतो. मग ते कुठल्या ना कुठल्या अनुषंगात आपल्या प्रारब्धानुसार ते मिळत असतं. काही लोकांचा समज असतो अजून तुमच्या काय होत नाही, काय नाही, हे नाही, ते नाही, हे राहिले, ते राहिले. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वार्थी झाल्या, संसारातला झाला. पण या सेवेचं फळ, परमार्थाच्या सेवेचं फळ, हे साधनेचे फळ हे खरं खरं मिळालं आहे. हे आज मी जिथे उभा आहे ते केवळ या साधनेचं फळ आहे. जन्मालो त्याचे आजी फळ आजी फळ जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे. जन्माला येऊन खरंच जर फलप्राप्ती असेल तर ती पंढरीचा वारकरी होणं, वारकरी संप्रदायात जन्माला येणं, पांडुरंगाचं निष्ठील भक्त होणं, संतांच्या सहवासात राहणं, नामस्मरण भजन हे जीवनातलं फल आहे. हे जीवनातलं फल आहे. तर आज तसं कीर्तन सगळं नवीनच आहे, कीर्तनकार पण नवीन आहे.
आपण सगळे इथे जमलेले या सेवेकरता माझ्यासाठी आलेले आमचे परम सगळे स्नेही इथे ज्येष्ठ कीर्तनकार आहेत. मंडळातल्या आमच्या ज्येष्ठ तांगडे महाराज, मोरे महाराज, नामदेव बुवा असे सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत. शिवाय आमचे नेहमी आम्ही सतत बरोबर असतो, मार्गदर्शन असतं असे आमचे प्रकाश महाराज हे सुद्धा आज उपस्थित आहेत. तसेच आम्ही बरोबर नेहमी कीर्तनाला साथीला असतो. आमच्या गुरुजींचे गुरुबंधू, आमचे गुरुबंधू, गुरुजींचे विद्यार्थी अर्जुन महाराज हे आज इथे उपस्थित राहिले. तसेच काळा चौकी मंडळातील आमचे भालेकर बाबांचे अनुयायी, आमचे परममित्र श्री विठोबा हे आज उपस्थित राहिले. कीर्तनाला त्यांना धन्यवाद देतो आणि सगळे जमलेले भाविकजन, महिला वर्ग, पुरुष वर्ग यांना मी धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रमाचं नियोजन दरवर्षी जे करतात आपल्या मंडळाचे, या संस्थेचे ट्रस्टी, त्या ट्रस्टीचा मी धन्यवाद देतो. त्यांच्या माध्यमाने, त्यांच्या माध्यमातून हा उत्सव चालू असतो आणि ही सेवा ही माझ्या वाटेला आली मी माझं परम भाग्य समजतो. जेव्हा जेव्हा नामस्मरण होईल तेव्हा प्रत्येकाने टाळे वाजवून नामस्मरण करायचं. कोणीही शांतता बोलू नये, शांतता राखायची, उठू नये. आज या कीर्तनरूपी सेवेकरांना घेतलेला अभंग पंढरीचं महात्म्य सांगणार असा अभंग. या अभंगात आपण तुकोबारांचे अभंग जर बघितले तर प्रत्येक अभंग, काही अभंग हे नुसतं क्षेत्राचं वर्णन करणार आहे, पंढरीचं वर्णन करणार आहे. काही अभंगात नुसतं चंद्रभागा याचं वर्णन केलं आहे. काही अभंगात संतांचं वर्णन केलं आहे. काही अभंगात फक्त पांडुरंगाचं वर्णन केलं आहे. असं वेगवेगळ्या अभंगात वेगवेगळं आपण वर्णन दिसतं. पण हा एक अभंग असा आहे तीर्थक्षेत्र आहे. या भूतलावर एक पवित्र असं क्षेत्र पंढरपूर तीर्थक्षेत्र हे पवित्र असं का आहे? नेमकं पंढरपुरातलं काय महात्म्य आहे? या प्रत्येक बाबीत असं काय महात्म्य आहे? काय महात्म्य आहे? पार्वतीने शंकराला विचारलं, देवा असं भूतलावर आम्हाला एक ठिकाण दाखवा की जिथे ज्या ठिकाणात पवित्र तीर्थ आहे, संतांची भेट आहे, प्रत्यक्ष देवाचं दर्शन आहे, अशा चारही गोष्टी एकत्रित ज्या ठिकाणी, असं ठिकाण कोणतं आहे? कोणतं आहे? भगवान शंकराने बोट दाखवलं ते बघ, पंढरपूर. पंढरपूर हे पवित्र ठिकाण आहे ज्यामध्ये चार अशा प्रत्येक महत्वाच्या गोष्टी आहेत. पण नेमकं हे पंढरपूर आहे कुठे? नेमकं कुठे आहे? पार्वतीने शंकराला विचारलं, नेमकं हे पंढरपूर आहे कुठे? तर ते तुकोबारा सांगतात, तुझ्या संतांना विचार, या संत सांगतो तुला नेमकं पंढरपूर कुठे आहे. भूमा Oh,
पंढरपूर भीमादेवीच्या काठावर आहे. मग या पंढरपुरात असणारा प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा हा कसा इथे आला, कोणाच्या कारणाने आला? तसं बघायला गेलं तर पंढरपूर हे मूळ पीठ आहे. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हापासून पंढरपूर आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हते गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. फार पूर्वीपासूनचं असणारे क्षेत्र आहे. तर ह्या पंढरपुरात पांडुरंग परमात्मा येण्याचं कारण आपल्या सर्वांना ज्ञात आहे. भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत असताना त्या सेवेला प्रगट होऊन प्रसन्न होऊन प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा म्हणजे भगवान विष्णूचा अवतार, श्रीकृष्णाचा अवतार प्रत्यक्ष देव पुंडलिकाच्या भेटीला आले आणि सेवेला प्रसन्न म्हणून पुंडलिकाला म्हणतात, पुंडलिका बघ मी आलोय तुझ्या भेटी करता, या तुझ्या सेवेला प्रसन्न होऊन मी तुझ्या भेटी करता आलोय. पुंडलिकाला देव म्हणतो, देवाला सांगतात पुंडलिक काय, देवा माझे आई बाबा झोपले, त्यांची सेवा चालू आहे आणि त्यांची झोप निद्रा ही जर भंग झाली तर ते मला आवडणार नाही. देव म्हणतात पुंडलिकाला, अरे असा कसा बोलतो, मी ते भेटायला आलोय, माझी भेट इतकी अवघड आहे की कितीही साधना केली, किती कष्ट केली ते इतरांना भेटत नाही. आणि मी स्वतःहून तुझ्या भेटी करता इथे आलोय आणि तू बघतही नाही, पाहतही नाही. पुंडलिक काय म्हणतो, नाही देवा मी माझ्या आई वडिलांच्या सेवेत करतो, आई वडिलांची जोपर्यंत सेवा आहे तोपर्यंत मी उठू शकत नाही. देव म्हणाले मग मी काय करतो? पण पुंडलिकाने हातात ते वीट घेतली आणि पाठीमध्ये फिरकावली. देवाला सांगितलं, देवा ही वीट आहे, या विटेवर तू उभा राहा. देव म्हणाले काय आश्चर्य, मला विटेवर उभा राहायला सांगतोय, अरे तुझ्या सेवेला मी प्रकट होऊन तुझ्याकडे आलोय प्रसन्न होऊन, काहीतरी माग, मला काहीतरी तुला द्यायचं, काहीतरी माग. पुंडलिक काय म्हणतात, देवा मला काही नको, मला सर्व काही मिळालं, तुला द्यायचं असेल असं काहीतरी दे, त्या देण्यात सर्व विश्वात सर्वांचं कल्याण होईल असं काहीतरी दे. बघा संत हे मागतात, हे आपल्या स्वतःच्या कल्याणाकरता कधी मागत नाही. प्रत्येक वेळी जगाचं कल्याण होईल, दुसऱ्याचं कल्याण होईल हेच त्यांचं मागणं असतं. जगाच्या कल्याणात तुला द्यायचं असेल तर जगाच्या कल्याणाकरता काहीतरी दे. देव म्हणाले मग माग काय हवंय तुला, काय हवं? पुंडलिक काय म्हणाले, ही जी मी वीट फेकले ना, माझी अशी इच्छा आहे की या विटेवर तू या ठिकाणी
असाच कायमस्वरूपी माझ्याजवळ उभं राहावं असं माझी इच्छा आहे. देव म्हणाले, ठीक आहे देव पुंडलिकरा, मी विटेवर उभा राहतो. आणि देव असे कटेवर हात ठेवून समचरणावर विटेवर उभं राहिले. बघा आता देवाचे चरण सम आहेत. समाजकाळ काय होतं? समचरण म्हणजे काय? आपलं पाऊल ना मागे जाऊ शकत, ना पुढे जाऊ शकत, ना धावू शकत, म्हणजे तिथून जाण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून देवाने समचरण धरले आणि विटेवर उभे राहिले. काही अवतारात आपण बघितलं, प्रभू रामचंद्राचा अवतार बघितला तर एक चरण पुढे आणि एक चरण मागे, एक चरण पुढे आणि एक चरण मागे. याचा अर्थ असा आहे, भक्ता राखे पायापाशी दुर्जनांची संहार. म्हणजे भक्तांचं कल्याण आणि दुर्जनांचा संहार हा रामाचा अवतार आहे. एक पाऊल पुढे एक पाऊल मागे. आपण भगवान श्रीकृष्णाचं आपण वर्णन बघितलं तर देव कसा उभा आहे? कसा उभा आहे? त्रिभंगा देहुडा चरणी है ना. आपण रूप बघितलं देहुडा चरणी उभा आहे देव. त्याचं वर्णन असं का? तर जो वाईट वागतो त्याचा नाश तर करतोच, पण कधी कधी जरी वाईट वागला तरी त्याला सांभाळही करतो. कितीही दुष्ट असू दे त्याचा सांभाळही करतो, चांगल्यांचा सुद्धा सांभाळ करतो. असा अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण. प्रत्यक्ष पांडुरंगाकडे आपण बघितलं तर त्याचे चरण समान, समचरण. समचरण दृष्टी असं असणारं समचरण, समपाळू पांडुरंगाचं आपण बघितलं रूप तर समचरण आहे. समचरण ना मागे ना पुढे. येणाऱ्या सगळ्या भाविकांचं सांभाळ करणारा, जवळ येणारा एकमेव देव म्हणजे पांडुरंग परमात्मा. तसा येणारा भाविक हा भोळा सुद्धा असावा लागतो. पांडुरंग परमात्मा कोणाला जवळ घेतो? जे भोळे भाविक आहे. भोळे भाविक. आता भोळा म्हणजे कसा भोळा? काही लोक भोळे असतात पण मूर्ख असतात. आपण बघितलं काही भोळे असतात पण मूर्ख असतात. तुझा भोळा कसा? ज्याची पांडुरंग परमात्म्याची खरोखर निष्ठा आहे तो भाविक भोळा. त्या भाविकांना देव जवळ घेत असतो. तर पुंडलिकरायाने वीट फेकली आणि देव समचरणात उभे राहिले. समचरण. आणि आजपर्यंत गेले युगे 28
देव प्रत्यक्ष पंढरपुरात उभा आहे. तर तो कोणाच्या कारणामुळे? तर पुंडलिकरायाच्या सेवेशी निकट होऊन प्रत्यक्ष परमात्मा आजही देव विटेवर उभा आहे. भाविकांसाठी युगे 28 आजही उभा आहे. भाविकांसाठी उभा विठो कैवल्याचा गाभा. लोक तुकोबारांना सांगायला लागली, तुकोबारा आपण सर्व वर्णन करत आहात, पांडुरंगाचं करताय, पंढरीचं करताय, मग अजून आम्हाला सांगा की पंढरपुरात असं अजून काय काय गोष्ट पडली आहे, काय काय आहे की आम्हाला कळेल का? तर तुकोबारा सांगतात लोकांना आहे ना, बऱ्याच गोष्टी अशा पंढरपुरात आहेत की त्या पवित्र आहेत आणि त्या पवित्राचं पुण्यफल आपल्याला मिळतं. तर असं असणारं पवित्र असं एक पहिलं म्हणजे तत्व, या पंढरीच्या संबंधात असणारं पहिलं तत्व पवित्र असणारं तुकोबारा अभंगाच्या प्रथम चरणात.
घेतलेल्या कीर्तनाच्या प्रथम चरणात अभंगात महाराज सांगतात की अवधीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखील. तुकोबारे लोकांना सांगतात की पंढरपुरात असं असणारं एक ठिकाण पहिलं म्हणजे चंद्रभागा नदी. चंद्रभागा तिला आपण भीमा नदी सुरू. ते तीर्थ एवढं पवित्र आहे तर ते तीर्थ नुसतं पाहिलं, बीचवरून गाडी गेली, गाडीची काच उघडली तर नुसतं पाहिलं आणि दर्शन जरी घेतलं तरी साऱ्या तीर्थाचं दर्शन घेण्यासारखं आहे. इतकं तीर्थ पवित्र आहे. लोक म्हणतात की महाराज सांगतायत की नुसतं बघितलं म्हणजे पुण्य मिळतं, मग आपल्याला इथे येऊन गंगेवर स्नान करण्याची काय गरज आहे. महाराजांनी सांगितलंय बघा आणि दर्शन घ्या, आम्हाला पुण्य मिळेल. आम्ही आपलं आमच्या मठात गरम पाणी घेतो, आंघोळ करतो, म्हणजे आम्हालाही त्याचं पुण्य प्राप्त. तर तसं नाही. ते तीर्थक्षेत्र पाहण्यात जितकं पुण्य आहे तर त्या तीर्थक्षेत्रात स्नान करण्यात सुद्धा तेवढंच पुण्य आहे, जास्त फलप्राप्ती आहे. आपण जर दूध बघितलं, दूध हे दिसायला कसं शुभ्र पांढरं आहे ना, पांढरं शुभ्र आहे, पवित्र आहे. गायचं, जर्सी गाय, भैयाचं नाही, गाय जर्सी गाय असते ना, गावरान गाय, त्याचं दूध आपण बघितलं तर शुभ्र पांढरं असतं. त्यात साखर टाकली की मग कसं होतं, त्याचं चव गोड होतं. केसर टाकलं, काजू टाकले, बदाम टाकले, अजून त्याचं रूपांतर होतं. आणि आज जर तुम्हाला ते हे दूध दिलं सर्वांना मग काय होईल. नाही आहे पण समजा म्हणजे त्या दुधाची चव घेतल्यावर जो अजून आपल्याला आनंद मिळतो तसं हे चंद्रभागेचं आहे. त्या क्षेत्राचं दर्शन घेऊन जर पुण्य मिळतं, त्या क्षेत्रात स्नान केल्याचं अधिक पुण्य मिळतं. स्नान करण्याचे दोन प्रकार आपल्याला शास्त्रात सांगितले आहेत. एक स्नान म्हणजे त्या चंद्रभागेच्या तीरावर आपण आपल्या अंगाने, हाताने स्वतः पाणी डोक्यावर घेणं हे एक स्नानाचा प्रकार आहे. दुसरा स्नानाचा प्रकार आहे पंढरपुरात चंद्रभागेवर जाऊन तीरावर संतांच्या सान्निध्यात ते स्नान केलं त्याचं अजून एक पुण्य आहे. असे दोन प्रकार स्नानाचे आहेत. लोक सांगतात तेव्हा महाराज तुम्ही सांगताय की हे तीर्थक्षेत्र इतकं पवित्र आहे, म्हणजे चंद्रभागा नेमकी का, चंद्रभागा नेमकी त्याचा उगम कुठे आहे, काय एवढी पवित्र आहे, त्याला पावित्र्य कसं. तर ती कथा अशी आहे. महाराज सांगतात चंद्रभागा म्हणजे काय. पूर्वी आपण भूगोलात बघाल तर तिला भीमारती हे नाव, भीमरती है ना, ती चंद्रभागा. इंद्र चंद्र ब्रह्म, इंद्र चंद्र ब्रह्म हे पदभ्रष्ट झाले. इंद्र चंद्र ब्रह्म हे पदभ्रष्ट झाले. चंद्राने सांगितलं ऋषीमुनींना, देवा ऋषीमुनी या मला पापातून आम्हाला मुक्त व्हायचं, तर असं काहीतरी मार्ग आम्हाला सांगा की या पापाचा आम्हाला मुक्त होत आहे. ऋषीमुनींनी सांगितलं पंढरपुरात लोहदंड तीर्थ आहे. त्या लोहदंडा तीर्थाजवळ भीमरती नदीचं तीर्थ आहे. तिथे तू जाऊन स्नान कर, नामस्मरण कर, संतांचं दर्शन घे, पांडुरंगाचं दर्शन घे. दर्शन घेतल्यावर तुझ्या सगळ्या पापाचं निवारण होईल आणि तू दोषमुक्त होशील, असं देवानी साधूंनी त्या चंद्राला सांगितलं. आणि चंद्र प्रत्यक्ष देवाच्या भेटीला त्या लोहदंडा तीर्थाजवळ गेले आणि तिथे स्नान केलं. स्नान केल्याबरोबर सगळ्या पापातून चंद्रमुक्त झाला. चंद्रतम भागा आणि तीच ती चंद्रभागा.
तुझे दोष पळती रानो रानो. प्रत्येक संतांनी या चंद्रभागेचं वर्णन केलंय. नुसतं स्नान केल्यावर इतकं पवित्र आणि पुण्य प्राप्त होतं, तसा चंद्राचा दोष नाहीसा झाला. या इमारतीला चंद्रभागेला चंद्राचा आकार असल्यामुळे तिला चंद्रभागा असं म्हणतात. काही पुराणात कथा अशी आपण ऐकली की त्यावेळेला त्रिपुरासूर नावाचा दैत्य आपल्या प्रत्येक देवीच्या साधनेने त्याला वर प्राप्त झालेला, एक शक्ती मिळालेली. त्या शक्तीचा उपयोग करून त्यांनी आपल्या त्या वराचा शक्तीचा उपयोग करून अनेक अशा भ्रष्ट गोष्टी केल्या. सगळ्यांना त्रास देऊ लागला, अहंकार झाला त्याला की माझ्यासारखं कोण नाही, मीच बलवान, मीच शक्तिवान. सगळ्यांना त्रास देऊ लागला देवी देवतांना. मग सगळे देवी देवता संकटात आले आणि सगळ्यांनी धावा केला भगवान शंकराकडे की देवा, महादेवा, हा त्रिपुरासूर नावाचा दैत्य इतकं मातलंय की आम्हा सगळ्यांना त्याचा त्रास होतोय, त्रास देतोय, छळ करतोय, तर त्याच्यापासून आम्हाला निवारण करावं. भगवान शंकर म्हणाले, बघतो मी, काही काळजी करू नका. भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या त्या दैत्याशी युद्ध करायचं ठरवलं. युद्ध करण्यासाठी भगवान गेले आणि एक पाय पृथ्वीवर आणि एक पाय नंदीश्वरावर असा ठेवला आणि त्या त्रिपुरासूर नावाच्या राक्षसासाठी देव युद्ध करू लागले. दोन युद्ध करत असताना त्रिपुरासूर नावाच्या दैत्याचा तो नाश केला. आणि युद्ध करत असताना भगवान शंकराच्या शरीरातून, देहातून जो घाम येऊ लागला, तो घाम खाली पडला आणि ती त्या घामापासून नदी प्रवृत्त झाली, निर्माण झाली. तिचा प्रवाह इतका होता की हळूहळू पंढरीच्या दिशेने दर्शनाला जाऊ लागला. त्या घामाचा प्रवाह पंढरीकडे जाऊ लागला. पंढरीचे निवासी पाहू लागले की इतका खळखळाट जणू पुढे आलाय. या अचानक असं संकट काय आलं? त्या घामाचा प्रवाह इतका होता की पूर लोटला अखंड पंढरपुरात. सगळे रहिवासी, सगळे पंढरपुरातले नगरवासी भयभीत झाले. त्यांनी क्षेत्रपालाकडे धावा केला. प्रत्येक नगरात एक क्षेत्रपाल असतो, है ना. त्या क्षेत्रपालाकडे धावा केला की देवा, आज जणू संकट आलं की या नदीला इतका खळखळाट आलाय की पुरच आलाय, तर तुम्ही आमचं रक्षण करावं, या पंढरीचं, नगरीचं. क्षेत्रपालाने आपलं रूप धारण केलं, आक्रोश असं प्रचंड रूप धारण केलं आणि त्या नदीला, नदीपाशी गेला. ते रूप बघून जो भीमा घामापासून प्रवृत्त झालेली, निर्माण झालेली नदी भयभीत झाली. आता कोण आम्हाला, ही कोण आला असं? क्षेत्रपाल. तुम्ही पांडुरंगाशी धावा केला, देवा या क्षेत्रपालापासून माझं रक्षण करा. देवाने सांगितलं, तू जशी आलेस तर त्या भागापासून, पंढरपुरापासून शांत जा, कोणालाही त्रास देऊ नको, शांत जा, संत जा. आणि त्या ऐकण्यावरून देवाच्या चंद्रभागा शांत जाऊ लागली आणि त्या क्षेत्रपालापासून तिचं रक्षण झालं. आजही आपण बघितला की चंद्रभागा कितीही पूर आला तर ती संत गतीनेच वाहत असते. विठ्ठल असं असणार आहे तीर्थक्षेत्र चंद्रभागा. इतकं पवित्र आहे, इतकं पवित्र आहे की येणाऱ्या साऱ्या तीर्थाचं, सगळ्या तीर्थाचं दर्शन घेण्याचं फलप्राप्ती या एका चंद्रभागेच्या पाहण्याने आहे. पण लोक म्हणाले, देवा, महाराज तुम्ही सांगताय चंद्रभागेचं महत्व सांगितलं, खरंच आम्हाला आनंद झाला, बरं वाटतं. मग अजून या पंढरपुरात काय काय आहे, काय काय आहे? चंद्रभागा सांगितली, अजून पंढरीबद्दल आम्हाला काय काय सांगाल? तर महाराज अभंगाचं दुसरं चरण सांगा. महत्व, चंद्रभागेचं महत्व इतकं पवित्र काय, साऱ्या तीर्थाचं
जे पुण्य ते एकाच तीर्थात आहे, एकाच तीर्थात आहे, साऱ्या तीर्थात. तसं बघायला गेलं तर या क्षेत्रात आपल्या जगात एकूण अशी किती तीर्थ आहेत, किती तीर्थ आहेत आपल्याला माहिती? 360 कोटी तीर्थ आहे. जेवढी 360 कोटी तीर्थ आहे तेवढी 360 कोटी पाप आहे, बरोबर ना? 360 कोटी जेवढी तीर्थक्षेत्र आहेत, तीर्थ आहेत, तेवढी 360 पाप आहेत. मग आपण आजपर्यंत किती तीर्थाला स्नान केलं आणि किती तीर्थक्षेत्रामध्ये आपण गेलो? 10, 5, 50, 500 पकडा जाऊन आलो म्हणजे आपल्या 500 पापांचं निवारण झालं. मग अजून आपले किती बाकी आहेत? 360 कोटी पाप. शास्त्राने प्रत्येक एका पापाला त्याचं निवारण करण्यासाठी प्रत्येक एका तीर्थाची निर्मिती आहे. प्रत्येक एका तीर्थाची निर्मिती प्रत्येक एका पापाला, म्हणजे 360 कोटी तीर्थ तसेच 360 कोटी पाप. आता ते 360 कोटी पाप कुठली? आपल्या शरीरावर जे रोमांचन आहे ना, जे रोमांच आहे ते 360 कोटी आहे. शरीरावरील रोमांच 360 कोटी, तीच ती पाप. आता आपण बघितलं तर काही लोकांच्या शरीरावर भरपूर असे केस असतात, डोक्यावर, हातावर असं, तर त्याचाही शास्त्राशी काही संबंध नाही. तुम्ही म्हणाल मग ती 360 कोटी पाप का? काही लोक विचारतील म्हणजे टाकले आहेत त्यांचं का, मग त्यांची पापं नाही आहेत का? तर असं नाही, शास्त्रात सांगितलंय रोमांच. जसं आयुष्य आपलं 100 वर्ष आहे शास्त्राच्या अनुषंगाने, तर काही 50शीच जातात, काही 25शीच जातात, काही 100च्या पुढे मृत्यू पावतात, पण शास्त्राच्या अनुषंगाने 100 वर्ष आयुष्य आहे. तसं शास्त्राच्या अनुषंगाने हे 360 कोटी पाप आहे. मग त्या प्रत्येक पापाचं निवारण करण्यासाठी एक एक तीर्थक्षेत्र आपण जाऊ शकत नाही. लोक म्हणतात म्हणजे प्रत्येक तीर्थक्षेत्र, प्रत्येक पापाचं एकत्रित असं निवारण करण्यासाठी असं क्षेत्र आहे का? असं तीर्थ कुठे आहे? तर महाराज सांगतात ते तीर्थ म्हणजे चंद्रभागा. म्हणजे प्रत्येक तीर्थाचं दर्शन या एकाच तीर्थात होतं, अशी असणारी चंद्रभागा. महाराज सांगतात दुसऱ्या चरणात की अवधीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. चंद्रभागेचं दर्शन घेतल्यावर तीर्थाचं स्नान होतं, असं दुसरं एक तत्व सांगितलंय की पंढरपुराला वैकुंठ म्हटलंय. त्या पंढरपुराचं दर्शनाने पण पापाचं निवारण होतं. पाप 3 प्रकारे पाप आहे. एक पाप, एक मोठं पाप आणि एक महापाप, असे 3 प्रकारचे पाप आहे ना. साधारण पाप आणि महापाप. महापाप म्हणजे काय? ब्राह्मणांची निर्गुण हत्या, हे महापाप आहे. व्यसन करणं, चोरी करणं आणि गुरुपत्नी गमन, हे महापाप सांगितलंय. मग इतकं महापाप तर आहे, म्हणजे हा महापापाचं ज्यांनी झाले तरी पण त्याचं निवारण होतं का महाराज? महाराज सांगता होतं ना, होतं. प्रत्येक पापाचं निवारण आहे, प्रत्येक पापाचं निवारण आहे. मग ते निवारण करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? काय करावं लागेल? तर तुम्हाला ते निवारण करण्यासाठी या पंढरपुरात यावं लागेल, पाय ठेवावं लागेल, दर्शन घ्यावं लागेल, चंद्रभागे स्नान करावं लागेल. त्या प्रत्येक पापाचं निवारण हे होईल. इतकं असणारं पंढरपूर असं पवित्र क्षेत्र आहे, त्याला वैकुंठ म्हटलंय, है ना.
भूतलावरचं वैकुंठ म्हणजे पंढरपूर. प्रत्येक संतांनी तो अनुभव घेतला. तसं तुकोबारांचं आपण बघितलं चारित्र्य, तर तुकोबारांच्या जीवनात त्यांच्या आयुष्यात पंढरीची वारी त्यांच्या वडिलोपार्जित आहे. वारकरी सांप्रदायिक परंपरा ही त्यांच्या वडिलोपार्जित आहे. माझ्या वडिलांची निराशिका देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. म्हणजे प्रत्येक संतांनी आपापल्या जीवनात अनुभव घेतलाय, पंढरीची वारी केलंय, चंद्रभागेत स्नान केलंय, त्या चंद्रभागेत स्नानाचं पावित्र्य त्यांनी ओळखलंय, संतांचं दर्शन घेतलंय. आणि हा अनुभव घेऊनच तुकोबारे सांगतात की अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. आपण पण सुद्धा वारीला येतो, पण वारीला आलेला प्रत्येक माणूस त्या चंद्रभागेत जात नाही. काही नियम असे आहेत वारकऱ्यांची वारीचे. पहिला नियम चंद्रभागे स्नान, विदेव हरी कथा है ना. चंद्रभागेत पहिलं स्नान केलं पाहिजे, कथा कीर्तन हे श्रवण केलं पाहिजे. एक वेळ तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन जरी नाही भेटलं तरी चालेल, पण इथे येऊन श्रवण कीर्तनाचा जरी लाभ भेटला ते प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे. कळसाचं दर्शन जरी घेतलं, नगर प्रदक्षिणा जरी केली तरी त्या पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखं आहे. एवढं असं पावित्र्य या पंढरपुरात आहे. आणि प्रत्येक नुसतं पाऊल जरी ठेवलं तरी ते आपल्या पापाचं निवारण करतं, असा तुकोबाराय आपल्या अभंगातून दुसऱ्या चरणात सांगतात. माझ्या आत्मशा बुद्धीने 2 चरणाचा भावार्थ आपल्यासमोर मांडला. आता आपल्यासमोर नियमाप्रमाणे विठोबात्मय भजन होईल, तर प्रत्येकाने अगदी आवडीने हात वर करून टाळी वाजून भजन करायचं.
कधी आटपतायत विठोबांना झाल्यावर चेहरे आज हसरे झाले थोडेफार. आता लवकर संपेल, उपवास आहे. अवघीच दिसते गळती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. महाराज सांगतात की अवघीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. चंद्रभागेचं महत्व आपण बघितलं, तसं पंढरीचं महत्व आपण सुद्धा बघितलंय. अशी भूमी आहे, पावनभूमी, की इतके पवित्र आहे की त्या नुसत्या पंढरपूरमध्ये येऊन पाय जरी ठेवला तरी त्याच्या सर्व पापांचं निवारण होतं. इतकं पंढरपूर क्षेत्र ही भूमी पवित्र आहे. मगाशी आपण भूमीचा विचार केला. असं असणारं पवित्र पंढरपूर भूमी महाराज सांगतात. लोक पुन्हा विचारतात, देवा महाराज चंद्रभागेचं आम्हाला सांगितलं महात्म्य, पंढरपुराचं महात्म्य सांगितलं, त्या पंढरपुरात अजून काय काय आहे, काय काय आहे? महाराज सांगतात पंढरपुरात काय काय नाही आहे, काय काय नाही. खेळ आहे, खेळ मांडियेला वाळवंटी पंढरपुरात
जे पाहिजे ते आहे. 900 लोकांसाठी आहे, 900 लोकांसाठी आहे, सगळ्यांसाठी आहे. काय नाही आहे. काय काय आहे. वृद्ध होती तरणे. बघा, आपण हेरवी नाचताना एखाद्या वरातीत जेव्हा नाचतो तर तरुण कसा नाचत असतो. तरुण म्हातारा होतो, हे बरोबर. तरुण म्हातारा होतो. पण पंढरपुरात संतांच्या सानिध्यात नामात इथे वृद्ध होती तरणारे, वृद्ध सुद्धा तरण्यासारखे नाचू लागतात, आनंद करू लागतात. आंधळ्या सुद्धा डोळे येतात, पांगळ्या सुद्धा पाय येतात. इतकं पवित्र असं पंढरपूर क्षेत्र आहे. या पंढरपुरात अजून काही गोष्टी आहेत. संतांचं सान्निध्य आहे, संतांचं है ना. मगाशी सांगितलं मी, पंढरपूर क्षेत्र हे तीर्थक्षेत्र का, तर याला संतांचं सान्निध्य लाभलंय आणि देवाचं अस्तित्व आहे, त्यामुळे हे तीर्थक्षेत्र पवित्र आहे. प्रत्यक्ष या तीर्थक्षेत्रात वाळवंटा कथा कीर्तन झालेले आहेत. प्रत्यक्ष माऊलींनी आपल्या हाताने काला वाटलेला आहे. एकच काळी झाली चंद्र आगे वाळवंट. महाराज तिसऱ्या चरणात सांगतात की अवघी या संता एक वेळ भेटी, अवघी या संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखील. संतांचं पंढरपुरात असणाऱ्या संतांचं एकदा जरी भेटी झाली, त्यांचं दर्शन झालं, ते प्रत्यक्ष पुंडलिकाचं दर्शन घेण्यासारखं इतकं पवित्र असं पुण्य फलप्राप्ती आहे. इथे महाराजांनी 3 प्रकारच्या भेटीचं अनुकरण केलं आहे ना. 3 प्रकारच्या भेटी आहेत. एक भेट म्हणजे पुंडलिक रायाची भेट,
दुसरी भेट म्हणजे संतांची भेट आणि तिसरी भेट म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाची भेट. या 3 भेटींचं त्रिकूट असं प्रतिपादन केलंय. तर या भेटीचं फलप्राप्ती काय आहे? तुम्ही एवढं महाराज सांगताय की एक वेळा संतांचं जरी भेट झाली तरी पुंडलिकरायाचं दर्शन घेण्यासारखं आहे. मग भेटीचं फलप्राप्ती काय आहे? नाथरायाने आपल्या प्रमाणात सांगितलंय. एका जनार्दनी भेटी फलप्राप्ती. या 3 भेटी जरी आपल्याला घडल्या तरी जन्म मरण्याच्या गाठी आपल्या निवारण होतात, तुटतात. तर गाठी पण प्रकारात वेगवेगळ्या आहेत. काही शरीरातल्या गाठी अपेंडिक्सची गाठ म्हणा, काही उपचार केल्यावरती काढू शकतो. अजून लाकडामध्ये पण काही गाठी असतात. त्याच्यावर काहीतरी गर्भवतीने धार काढली की ती गाठ काढली जाते. काही लोक हे आतल्या गाठीचे असतात, आतल्या गाठीचे. आता त्याचं कसं निवारण करणार त्याचंही सांगितलं माझं. संदेहाच्या आहे. संदेहाच्या तुटल्या गाठी आणि झालं पोटी शीतळ. सगळ्या पापाचं निवारण या एका पंढरपूर क्षेत्रात आहे. मग या संतांच्या भेटीचं महत्व, एक वेळा जरी संतांची भेट लागली लाभली तरी आपल्याला या पुंडलिकरायाचं दर्शन घेण्यासारखं आहे. मग महाराजांना लोक विचारतात, इतकं तुम्ही सांगितलंय, मग अजून काय आहे, अजून काय आहे? महाराज सांगतात, आता चंद्रभागेचं महत्व सांगितलं, पंढरी क्षेत्राचं महत्व सांगितलं, संतांच्या भेटीचं महत्व सांगितलं. संतांची भेट तशी सोपी नाही. बहु अवघड आहे संत भेटी, है ना. पण ती भेट कधी आपल्याला मिळते तर या पंढरपूर क्षेत्रात तर नामसंकीर्तनाने संतांची सद्गुरूच्या कृपेने जशी देवाची भेट होते तसेच या नामस्मरणाने संतांची भेट होत असते. आणि मग त्या नामस्मरणाच्या अनुषंगाने आपला जीवाचा उद्धार होत असतो. एवढी पवित्र भूमी पंढरी आहे. पण तुकोबारा सांगतात ते माझ्या जीवनातला अनुभव तुम्हाला सांगतो. खरंच मी हा पंढरपूर क्षेत्राचा वारीचा अनुभव प्रत्यक्ष घेतला. प्रत्यक्ष त्या अनुभवातून मला असं मिळालं की खरोखर त्या पांडुरंगाला मी बघितलं. प्रत्यक्ष तुम्ही जर पांडुरंगाला बघितलं तरी तुमच्या जन्माचं सार्थक, जन्माला आल्याचं सार्थक तुमचं होणार आहे. तुका म्हणे जन्माचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. जन्माला आल्याचं सार्थक आपल्याला मिळतं. या पंढरीपुरात चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकाचं दर्शन घेतलं,
संतांच्या भेटीचं, संतांचं दर्शन घेतलं, कथा ऐकली, कीर्तन श्रवण केलं, नगर प्रदक्षिणा केली की आपल्याला या पंढरीचं पुण्य प्राप्त होतं, जन्माला आल्याचं सार्थक मिळतं. खरोखर आपण आज वारीला आलो आहोत, पण या वारीचे काही नियम काही लोकांना माहीतच नाही. काय करावं काय करावं. काही लोकांचं असं असतं की यावं ठेवा, बॅगा भरायच्या नेताना, भरपूर चांगली सगळे कपडे बिडे भरायचे, यायचं. 4 दिवस आहेत, आज जाऊन रांग लावायची, 12 तास दर्शन घ्यायचं. मग आता 2-3 दिवस आहेत एकादशीला अजून. मग आपण विचार करूया अक्कलकोट जाऊन येऊया, गाणगापूर फिरून येऊया, तुळजापूर फिरून येऊया. असं प्रत्येकाचं जसं जसं मनात येईल तशा भावना आहे. पण वारीचं महत्त्व काय आहे? वारी ही चालू होते नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, अगदी पौर्णिमेपर्यंत वारी असते. मग ते वारीत पंढरपुरात वास्तव्य आपलं करायचं असतं. प्रत्येक वारकरी या वारीसाठी येत असतो, देवाच्या भेटीसाठी. मग इथे आल्यावर काय करायचं असतं, काय करायचं असतं, नियम काय आहे? तर पहिलं चंद्रभागी स्नान केलंच पाहिजे, केलंच पाहिजे. कथा कीर्तन ऐकलंच पाहिजे, संतांचं दर्शन घेतलंच पाहिजे, पांडुरंगाचं रायाचं दर्शन घेतलं पाहिजे. पण लोक काय करतात, कथा कीर्तन चालू झाली की बॅगा घेतात आणि बाजारात कोणी घोंगडी घ्या, कोणी कानातले घ्या, गजरा घ्या, वेणी घ्या, हे चालू असतं. पण नाही, जेव्हा जेव्हा नामस्मरण चालू असेल तेव्हा आपण तिथे उपस्थित राहिलं पाहिजे. मधल्या वेळेस कसं तुम्हाला वेळ मिळेल नक्की घ्यायला पाहिजे. पंढरपुरात सगळ्या काही गोष्टी आहेत, सगळं आहे. अगदी तमाशा सुद्धा फट लागलेला आहे, तमाशा सुद्धा आहे, सगळं आहे. पण ज्याला ज्याला काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे प्रत्येकावर अवलंबून आहे. पण त्या अनुषंगाने तरी तुम्ही पंढरपूरला या 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 रे या रे लहान थोर आहे ना, या ती भरती नारी नार देवाच्या भेटी करता या, असं असणारं पंढरपूर. तुकोबाला सांगतात की तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. या पांडुरंगाला दर्शन घेऊन खरोखर माझ्या जन्माचं सार्थक झालं. माझ्या अल्पशा बुद्धीने आपणासमोर या अभंगाचा भावार्थ मी मांडण्याचा प्रयत्न केला. माझ्या सद्गुरूंच्या कृपेने आज मला इथे सेवा मिळाली. तसंही सेवा माझं खरं तुकामुळे जन्म आल्याचे सार्थक आहे, तुझे प्रमाण आहे. खरं जन्माला आल्याचे सार्थकच आहे. त्यानं पंढरपुराचा वारकरी होणं हे आपलं एक जन्माचं सार्थक आहे, वारकरी होणं. तर सगळ्यांना विनंती आहे की आपण वारीला दरवर्षी येता, आवडीने येता, भक्तिभावाने पांडुरंगाला भेटायला येता. तर आपण एवढी वर्ष येतोय, पण पांडुरंगाचे आपल्याला व्हायचं असेल, दास व्हायचं असेल. बघा आपण एखाद्या ठिकाणी काम करत असतो, अनेक वर्ष काम करतोय अगदी मनापासून श्रद्धेने. पण प्रत्येकाला वाटतं परमनंट व्हावं, माझी नोकरी परमनंट असावी, है ना, माझा पगार उच्च प्रतिष्ठा असावी, पगार पण तसा असावा. तसं सुद्धा ही एक कंपनी आहे आपली पंढरपूर. या पंढरपुरात तुम्ही या, वारकरी व्हा, आणि वारकऱ्यांमध्ये होऊन देवाचं व्हायचं असेल, परमनंट व्हायचं असेल तर गळ्यात तुळशीची माळ परिधान करा. प्रत्येकाने तुळशीची माळ परिधान केली पाहिजे आणि आपल्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. असं काहीची शंका असते, भाव काही म्हणतात की भाव असेल बस तिथूनच आम्ही दर्शन घेतो, आमचा भाव आहे देवाशी, मग माळात कशाला घालायला पाहिजे, तिथेच कशाला जायला पाहिजे, मग भजनात कशाला करायला पाहिजे, आमच्या घरी पण देवाचा फोटो आहे, सर्व आहे. म्हणून मी सांगितलं की पंढरपूर हे असे क्षेत्र आहे तिथे पवित्र भूमी. काही क्षेत्रात काही जागेत पवित्र असतं, संतांच्या चरणाची धूळ असते, देवाचं अस्तित्व असतं. म्हणून याकरिता त्या क्षेत्रात जायचं असतं. आज अनेक वर्षापासून ही संप्रदायाची परंपरा, इतके वारकरी आज पंढरपूरला येतात, त्यांनाही काहीतरी अनुभव आला असेल ना, त्यांनाही काहीतरी अनुभव आलाय आणि तो आपल्याला सांगण्याचा उद्देश करतात की तुम्ही पण या, ही वारी करा, पंढरीची वारी करा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करा. हे प्रत्येकाने आज एकादशी आहे, ज्याची ज्याची इच्छा आहे त्यांनी माळ घालावी. आपला हा धर्म आहे, संस्कृती आहे. इतर धर्म आपण बघतो
ख्रिश्चन धर्म म्हणा, मुस्लिम धर्म म्हणा, जो जो आपल्या धर्माशी एकनिष्ठ आहे. मुस्लिमांचं बघा मशिदीत जाताना सुद्धा बुरखा घालून जात असतात. ख्रिश्चनांचं पण बघा ते आपल्या धर्मात क्षेत्रात जाऊन आपापलं नियमांचं पालन करतात. मग आपला हिंदू धर्म इतकी संस्कृती जगात प्रसिद्ध आहे. मग आपण पण आपल्या धर्माचं पालन करणं गरजेचं. धर्माचे पालन करणे पाखंड खंड प्रत्येकाने वारकरी व्हा. आज आम्ही तरुण पिढी बघा ही सुद्धा आम्ही लहानपणापासून गुरुबंधू आहोत. प्रत्येक आषाढी पायवारी आनंद घेतो. आता आम्हाला पण सगळ्या गोष्टी वाटतात कराव्याशा. काय या तरुणपणात माळ घ्यावी, अजून बराच दिवस आहे, अजून वेळ आहे माळ घ्यायला. आतापासून काय करायचं, जेव्हा हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, जेव्हा हे शरीर आपलं व्यवस्थित आहे तो पण तुळशीची माळ घ्या. जाताना ठेवायचीच आहे. मग ते जिवंत असताना घेतलेली काय वाईट. आता बस झालं, जे काय शरीराची आवड पूर्ण केली ती आता तुम्ही इथे सगळं सोडून द्या चंद्रभागे आणि पवित्र व्हा. तुळशीची माळ घाला, पंढरीची वारी करा, आपल्या सद्गुरूंचं नेहमी स्मरण करा, त्यांनी दिलेल्या नियमांचं पालन करा आणि वारकरी व्हा. अशा या पवित्र दिवशी माझ्या अध्यक्षा बुद्धीने आपल्या समोर अभंगाचे चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. आपण सर्वांनी शांत चित्ताने अगदी या श्रवणाचा लाभ घेतला आणि जमलेल्या सर्व टाळकरी महाराज मंडळी इथे आहेत, कीर्तनकार आहेत, गायक आहेत, सगळे आमचे ज्येष्ठ मंडळातील बाबांच्या पूर्वीपासून असलेले अगदी मी लहान असल्यापासून बघतोय सर्वांना. लहान असल्यापासून ही मंडळी जुनी मंडळी आहेत, अजूनही एकनिष्ठ आहेत या संप्रदायाशी. आज त्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या मला इथे उभं राहायची संधी मिळाली. खरंच माझ्यासाठी पण एक पर्वकाळ आहे. पहिलं कीर्तन माझं 3 योग जुळून आलेले दत्त जयंतीच्या दिवशी. गेल्या वर्षी दत्त जयंतीला पहिलं कीर्तन केलं मी. म्हणजे कीर्तन म्हणजे सेवा आपल्या आमच्या गादीवर. दत्त जयंती एक पर्वकाळ आणि पहिलं कीर्तन हे दुसरं माझं भाग्य. पहिलंच कीर्तन दत्त जयंतीच्या दिवशी, उत्सवाच्या दिवशी. आणि तिसरं होतं योग माझा जन्मदिवस होता त्या दिवशी. असं 3 योग एकाच दिवशी मला लाभ प्राप्त झाला. हे केवळ सद्गुरूंची कृपा आहे, सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आणि आज दुसरं कीर्तन बघा केवढा मोठा लाभ आहे. दुसरं कीर्तन सुद्धा पंढरपुरात, पहिलं कीर्तन पंढरपुरात, ते पण एकादशीच्या दिवशी आणि ते पण परंपरेच्या गादीवर. हे सर्वात माझं परमभाग्य आहे. अजून जीवनात काय फलप्राप्ती पाहिजे. हेच जन्म आलोचनाचे फळं आजी फळं झालं असायचं. हेच मोठं पुण्य आहे आम्हाला जे प्राप्त झालंय. तर मी भाग्यवान समजतो की मला या जागी उभं राहून परंपरेची सेवा करायला मिळाली. काय असतं, इतरत्र कीर्तन केलं नाही तरी चालेल, मगाशीच बोलणं झालं. इतर कीर्तन नाही केली चालेल, अभ्यास नसू दे, काही असू दे, पण परंपरेच्या नियमाला तुम्ही उभं राहिलं पाहिजे. मग तो कसाही असो, वेडावाकडा असो, कसाही असो, पण परंपरेचा नियम हा तुम्हीच केला पाहिजे असं सद्गुरूंचंच म्हणणं असतं. तर असो, आपण सगळ्यांनी इथे येऊन कीर्तन श्रवण केला. सगळे टाळकऱ्यांना धन्यवाद देतो, गायकांना धन्यवाद देतो. तिथे आलेले पक्वासाठी माझे गुरुबंधू आहेत अर्जुन महाराज. खरोखर आज बाबतीत त्यांना फोन केला, दीपण नाही केला, ओंकारने केला आणि त्यांनाही कीर्तन ऐकण्यासाठी उत्सुकता होती. आणि माझ्या साथीला हे 2 माझे बाजू, तसे माझी जागा रोज इथेच असते, वाजवत असतो, गात असतो, पण आज इथे आहे आणि माझ्या साथीला हे 2 माझ्या अभ्यासात उभे राहिले. खरोखर मी धन्यवाद देतो त्यांना. आमचे विठोबा महाराज सुद्धा एकादशीला दरवर्षी येत असतात. सगळ्यांना धन्यवाद देतो. तसेच या ट्रस्टीला सुद्धा धन्यवाद देतो. ट्रस्टीच्या सर्व सभासदांना, कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की ही सेवा आम्हाला करण्याची संधी दिली. सद्गुरूंना चरणी मी दंडवत घालतो की ही सेवा मला त्यांच्या अनुषंगाने आज्ञेने मिळाली. काही चूकभूल झाली असेल तर मी क्षमा मागतो आणि असंच तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू दे. ही सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. शेवटची एक चाल होईल आणि त्यानंतर आपण सेवेला पूर्णविराम करू. ज्ञानेश्वर
चंद्रभागा डोळा देखलिया अवधीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया अवघ्या संता एक वेळ भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया अवधीच पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी देखलिया. माझ्या अशा पद्धतीने आपल्या समोर कीर्तनाची सेवा सादर केली. तरी इथे काही मंडळी आलेली आहेत त्यांचं मी थोडं सूचित करतो. मागच्या आषाढीवारी दिंडी क्रमांक 35 मध्ये आमच्या ताई आलेल्या आहेत कीर्तनाकरिता, त्यांनाही धन्यवाद देतो. कुर्ल्याची मंडळी आमच्या गुरुबंधू मंडळातील इथे आलेले आहेत कीर्तनाकरिता, त्यांनाही मी धन्यवाद देतो. सर्व आलेल्या भाविकांचा मी आभार व्यक्त करतो आणि या कीर्तनरूपी सेवेला मी निरोप घेतो. परिणम्यते पुरते अधिकते सरिते करुणे घ्या हे तुमचे विनवल्या पायाच्या प्रसाद काही बोलिलो विनोद मज क्षमा करणे